लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये घाटशिरस येथील गर्भगिरीच्या कुशीमध्ये निसर्गरम्य ठिकाणी असलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानची तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शिवपिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली असून दिवसभरामध्ये लाखो भाविक भक्त शिवपिंड नतमस्तक झालेत। श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वर इथं पहाटेपासूनच राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी स्वयंभू आदिनाथांच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं तीर्थस्थळ म्हणून वृद्धेश्वर देवस्थानची ओळख आहे। भाविकांसाठी मोफत खिचडी, चहा, केळी, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यासह वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, भाविकांना स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती। गर्दीची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थान कमिटीनं वृद्धेश्वर मंदिराजवळील संपूर्ण परिसराचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलंय। श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्यासह भाविक भक्तांनी याप्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आज श्रावणी तिसरा सोमवार निमित्त वृद्धेश्वराच्या गर्भगिरीच्या पावनभूमीमध्ये नाथ भक्त, शिवभक्त यांनी सकाळपासून दर्शनासाठी भगवान आदिनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। हे शिवभक्त, हे शिवमंदिराचा इतिहास नाथापासून आहे, ज्ञानेश्वर माऊलीपासून आहे। आदिनाथ हे नाथांचे गुरु आहेत। नाथांनी पूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर, शाबरी विद्या मंत्र घेतल्यानंतर शेवटची समाधी संजीवन समाधी घेण्यासाठी आणि वृद्धेश्वराचा म्हणजे आदिनाथाचा आदेश घेण्यासाठी या ठिकाणीच या पावनभूमीमध्येच महायज्ञ केला होता। या महायज्ञासाठी यक्ष, देव, किन्नर आणि राक्षस सर्व देव दानव या ठिकाणी यज्ञासाठी बोलवले होते आणि यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर, यज्ञाची आहुती झाल्यानंतर त्यांनी आदिनाथाचा आदेश घेतला आणि या परिसरामध्येच नाथांनी आपल्या संजीवन समाध्या घेतल्या। हा इतिहास या मंदिराचा आहे। त्याचप्रमाणे या मंदिरापाशी ज्ञानेश्वर माऊलींनी पहिली ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या ओवीची स्थापना या ठिकाणून सुरुवात केली आणि नेवाशाला जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला। या मंदिरावरती शिवभक्तांची, नाथभक्तांची खूप श्रद्धा आहे। श्रद्धेतून खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या मनोकामना भगवान आदिनाथाच्या, शिवशंकराच्या कानात घालतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचं काम आपले शिवभक्त आदिनाथ बाबा काय करत असतात। या ठिकाणी सकाळपासून गर्दी असल्यामुळं गर्दीचं उत्तम व्यवस्थापन व्हावं यासाठी तालुक्याचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे पोलीस मित्र असतील, आमच्या गावातील चालक मालक मित्रमंडळ, मुंबईकर महाशिवरात्री मित्रमंडळ, ट्रॅक्टर संघटना मित्रमंडळ या सर्व मित्रमंडळाच्या सहाय्यातून या ठिकाणी भाविकांची दर्शनाची व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी सकाळपासून प्रयत्न चालू आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी भाविकांना पिण्यासाठी मोफत पिण्याची बिसलरी बाटलीची सोय देखील चालक मालक मित्रमंडळाने केलेली आहे। त्याबद्दल देवस्थान समितीतर्फे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व आभार। त्याचप्रमाणे कातडगावचे पटारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिवसभर शिवभक्तांना उपवासाचा खिचडीचा प्रसाद या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यांचं देखील समितीतर्फे मनपूर्वक धन्यवाद। या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन देवस्थान समितीतर्फे सकाळी करण्यात आलेलं आहे। त्याला देखील मोठा उत्साह आणि प्रतिसाद मिळत आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी भाविकांची सोय व्हावी, त्यांची पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी गावातील काही स्वयंसेवक मित्रांनी खूप मोठं सहकार्य केलं। त्यांचं देखील देवस्थान समितीतर्फे मनपूर्वक धन्यवाद। या मंदिराचा इतिहास नाथापासून आहे, त्याच्यामुळं विशेष महत्त्व असल्यामुळं, स्वयंभू शिवलिंग असल्यामुळं, हे शिवलिंग स्वतः निर्माण झाल्यामुळं भाविकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सकाळची महापूजा राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब, कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे, तालुक्याचे तहसीलदार उद्धवजी नाईक, पोलीस निरीक्षक, पुजारी साहेब आणि विविध शासनाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ब्राह्मणाच्या वेद मंत्रामध्ये या ठिकाणी पूजा अर्चा झाली, महाआरती झाली। त्याच्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले। सकाळपासून पोलीस मित्रांनी आणि पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त देण्याचं काम या ठिकाणी केलं। त्यांचं देखील देवस्थान समितीतर्फे मनपूर्वक धन्यवाद। मी सुनील गुरुजी मुळे, श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान पुरोहित ब्राह्मण। आज वृद्धेश्वर या ठिकाणी श्रावणी सोमवार तिसरा या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरली असून सकाळी 11 वाजता भव्य प्रमाणात कावड मिरवणूक झाली। कावड मिरवणूक झाल्यानंतर दर्शन बारीला सुरुवात झाली तर पहाटे 3 पासूपर्यंत गर्दी सारखी चालू आहे।
रुद्रेश्वर महादेवाचं रुद्रेश्वर देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे हे लिंग स्वयंभू आहे. दरवर्षी वृद्धिंगत म्हणून रुद्रेश्वर असेला म्हणतात. या ठिकाणचे वैशिष्ट्य असं आहे आणि या ठिकाणी श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र भव्य प्रमाणात यात्रा भरती. तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आणि भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सगळ्या सुविधा पण देण्यात आहेत, एवढं मी सांगतो. मी शरद गांगर्डे, निमगाव गांगर्डा येथून आलेलो आहे. आम्ही दर महिन्याच्या वारीला इथं दर्शनाला येतो. आम्ही 10 वर्षापासून इथं येतो आहे, परंतु जसे जसे दिवस वाढत चालले तशी तशी या देवस्थानची सुविधा खूप चांगल्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. सर्वप्रथम मी या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत गणेशजी पालवे साहेब यांना शुभेच्छा देतो की आपण हे ट्रस्ट सर्वांच्या आशीर्वादाने खूप छान असं वाढवत चाललेलं आहात. आणि वृद्धेश्वर देवस्थानचं आत्ताच बाप्पांनी सांगितलेलं आहे की देवाला आल्यानंतर माणसाला काहीच कमी पडत नाही. त्यामुळं आज सर्व भाविक जे भक्त इथं येत आहेत याचं एकच मूळ कारण आहे, आपल्या लोकांना जसं विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरला आहेत तसंच महादेवाचं एक स्वयंभूलिंग इथं आहे. त्यामुळं आपल्या सर्व कर्जत जामखेड तालुका असेल, नगर असेल, पूर्ण महाराष्ट्रातून भाविक इथं दर्शनाला येत. गर्भागिरीच्या पावन कुशीत वसलेलं आणि नाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं श्री क्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान या ठिकाणी आपला श्रावणी सोमवार निमित्त भव्य दिव्य असा यात्रा उत्सव संपन्न होत आहे. त्यासाठी खिचडीची सुविधा राजूभाऊ पटारे आणि त्यांचा सर्व ग्रुप, रामभाऊ नवले वगैरे यांनी 7-8 क्विंटल या ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावातील जे काही युवक आहेत त्यांनी या ठिकाणी चहा पाण्याची सोय केलेली आहे. तसेच मालक मित्र मंडळातर्फे पिण्याच्या पाण्याचे बॉटल फक्त 5 रुपयामध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले जे काय रुद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणेशदादा पालवे आणि त्यांचे सर्व विश्वस्त यांच्या वतीने या यात्रा उत्सवाचं भव्य असं नियोजन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी ज्या काही सुखसुविधा आहेत त्या अतिशय चांगल्या प्रतीच्या आणि उत्तम प्रतीच्या असल्यामुळे भाविकांनासुद्धा या यात्रेचा खूप आनंद घेता येतोय. आणि निसर्गाची साथसुद्धा या सर्व आपल्या परिसराला लाभल्यामुळे गर्भागिरी हा हिरवाईने नटलेला आहे. त्यामुळे सर्वच भाविक या ठिकाणी या यात्रा आनंद उत्सवामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आपल्या घाटशिरस ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळ या सर्वांच्या वतीने मी सर्व उपस्थित यात्राकरूंचे सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राहुरी तालुक्यातील कात्रड येथील भाविक भक्त राजेंद्र पठारे, रामभाऊ नवले यांच्यासह अनेक भाविक भक्तांनी केळी खिचडीचा प्रसाद भाविकांना दिलाय. चालक मालक संघटनेच्या वतीनं भाविकांसाठी ना नफा ना तोटा याप्रमाणे पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली. तसंच घाट शिरस येथील तरुणांनी मोफत चहाची व्यवस्था केली होती. श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वरला आलेले अनेक भाविक श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड, श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानकडे दर्शनाला मार्गस्थ झाल्यानं सावरगाव घाट शिरस मढी रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे येथील माऊली कुंजीर या भाविकानं फुलझाडांनी बनवलेली शंकराची पिंड भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. आमदार कर्डिले, आमदार आजळे, युवा नेते अक्षय कर्डिले, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा देवस्थान कमिटीच्या वतीनं सन्मान करण्यात आला असून दिवसभरामध्ये राज्यभरातून आलेल्या लाखो भाविक भक्तांनी शिवपिंडावर नतमस्तक होत श्री क्षेत्र वृद्धेश्वराचं दर्शन घेतलं. प्रतिनिधी भिवसन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, नगर.